बघा साठे मंगल कार्यालयाच्या इथं पाणी आले पार. मंदिर बघा मंदिर, अग ग ग ग ग, हे तर संपूर्ण मंदिर बुडलंय बरं का. खरंच त्या काळचं बांधकाम काय मानावं ना, खतरनाकच म्हणजे खतरनाकच एकदम राव. हे बघा हे पण मंदिर अखंड बुडलंय. ही बघा सगळी मंदिरं बुडलीत राव. खरंच मानलं राव त्या काळचं जे कृष्णाबाईचं मंदिर बघू शकता इकडं संपूर्णतः ते एकदम पाण्यामध्ये बघू शकता बुडून गेलंय कृष्णाबाई मंदिर. मित्रांनो बघू शकता अत्यंत पवित्र आणि शुभ असं मानलं जाणारं ब्रह्मकमळ हे काल रात्री आपल्या घरी मित्रांनो उमललं होतं. बघू शकता आम्ही संपूर्ण घरातल्यांनी त्याची पूजा वगैरे केली, दर्शन वगैरे घेतलं. हे अत्यंत दुर्मिळ असं फूल आहे आणि हे जे फूल आहे ना विशेषतः फक्त आणि फक्त रात्रीच्या समयीच उमलतं बरं का. तर मित्रांनो ह्या फुलातून निघणारा सुगंध संपूर्ण आमच्या घरामध्ये दरवळत होता मित्रांनो. कृष्णामाईला इतक्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो महापूर आलाय तर दर्शनासाठी गेलो होतो. एक नारळ आणि आपल्या घरी काल उमललं होतं ते ब्रह्मकमळ मित्रांनो आपल्या कृष्णामाईला अर्पण केलं आणि दर्शन घेतलं मित्रांनो. अनेक वर्षातून इतक्या मोठ्या प्रमाणात कृष्णमाईला आला आहे आपल्या पूर मित्रांनो. बघू शकता संपूर्ण म्हणजे संपूर्ण वाईट भरपूर पाणी आले. गणपती मंदिरामध्ये पण पाणी गेले मित्रांनो. विशेष म्हणजे की आपण जो नारळ दिला होता तो वाहून गेला पण ब्रह्मकमळ पुन्हा फिरून आलं. तर ते पुन्हा मी अर्पण केलं नदीला आणि एकच प्रार्थना केली की सगळ्यांना सुखी समृद्धी भरभराटी लाभो आणि तू कायम अशीच प्रवाहित राहो ही इच्छा